नागपुर पुलिस आयुक्त का कार्यभार संभालते ही विश्वास नांगरे पाटिल ने कहा है कि मुख्यमंत्री ने उन पर जो भरोसा जताया है वो उनके लिए बड़ी जिम्मेदारी है। उन्होंने कहा है कि पुलिस की वर्दी पर लिखे आईपीएस में एस का मतलब सर्विस यानी जनता की सेवा है, इसलिए पुलिस से केवल अपराधियों को डरना चाहिए, आम नागरिकों को नहीं। निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास या ठिकाणी काम करण्याच्या अनुषंगाने माझ्यावरती टाकलेला आहे, त्यांच्या आणि डीजीपी महाराष्ट्र यांच्या ज्या अपेक्षा आहेत, कोर पोलिसिंग कशा पद्धतीने झालं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था कशी राहिली पाहिजे, गुन्ह्याचं प्रतिबंध आणि नियंत्रण कशा पद्धतीने असलं पाहिजे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढला पाहिजे, महिला, लहान मुलं, वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी, युवक यांच्या प्रश्नांना कसं प्राधान्य दिलं पाहिजे, हे प्रकर्षानं आणि प्राथम्यानं पाहिलं जाईल। सगळ्यात महत्त्वाचं आमच्या खांद्यावर जे IPS लिहिलेलं आहे, ब्रिटिश काळात फक्त IP सर्व्हिस होती आणि स्वातंत्र्यानंतर आपण IPS मध्ये त्याचं पण परिवर्तन झालं। त्यातलं S स्टँड्स फॉर सर्व्हिस। त्यामुळे सर्वसामान्य लोकांची सेवा करणं, घाबरायचं असेल तर फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरावं, बाकी सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र तत्पर आणि कार्यरत पूर्वीही होतो आणि आत्ताही आणि यापुढेही राहू। संघ के कार्यक्रम में शामिल होने पर उठे विवाद को लेकर नांगरे पाटिल ने कहा है कि वे पिछले 30 वर्षों से पुलिस सेवा में और सभी धर्मों एवं सामाजिक संगठनों के कार्यक्रम में शामिल होते जा रहे हैं। उन्होंने कहा है कि उनकी निष्ठा पूरी तरह संविधान और उसके मूल्यों के प्रति है। उन्होंने बताया कि जिस कार्यक्रम को लेकर सवाल उठाए जा रहे हैं उसमें उन्होंने मानव कल्याण, युवाओं को नशे से बचाने और पुलिस सेवा में अवसरों पर बात कही थी। उनके मुताबिक उन्होंने किसी भी सेवा नियम का उल्लंघन नहीं किया। ज्ञानेश्वरीमधील पसायदानाबद्दल खूप डिटेलमध्ये बोललेलो होतो। दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोते लाहो प्राणी जात। विश्वबंधुत्वाची, सौहार्दाची आणि प्रेमाची शिकवणूक देणाऱ्या धर्माबद्दल बोलून त्याच्यानंतर मी व्यसनाधीनता, ड्रग्ज, कारण मी 3 रेव पाट्यावर रेड केलेल्या आहेत, त्या अनुषंगानं ड्रग्सच्या अनुषंगानं युवकांचं प्रबोधन केलं। पोलीसमधल्या करिअरमधल्या संधी आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टबद्दल माहिती दिलेली आहे। पण हे रचनात्मक चांगलं होतं आणि चांगलं बोललेलो आहे। त्यातून कुणी काय अर्थ लावला याच्याबद्दल बोलणं उचित नाही। यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचं मी भंग केलेला नाही। हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSSला 100 वर्ष पूर्ण झाली, या निमित्तानं सकल हिंदू समाजा वतीनं आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काय मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललेलो आहे। धन्यवाद। विथ ड्यू रिस्पेक्ट मी आपल्याला हे सांगू इच्छितो की मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे। माझी कटिबद्धता ती जी आहे ती भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे। त्यात जी मार्गदर्शक तत्त्व सांगितलेली आहेत, रूल ऑफ लॉ मेंटेन करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे। त्यामुळे त्यांच्या विचारांशी, तत्वांशी आणि घटनेतल्या मूल्यांशी आम्ही पाईक होतो। नए पुलिस कमिश्नर ने कहा है कि नागपुर तेजी से विकसित हो रहा है और औद्योगिक और व्यावसायिक शहर है, इसलिए यहाँ की चुनौतियाँ भी अलग है। उन्होंने महिला सुरक्षा और नशे के खिलाफ अभियान को सर्वोच्च प्राथमिकता बताया। साथ ही कहा कि यदि कोई पुलिसकर्मी पर हाथ उठाएगा तो वो इसे अपने ऊपर हमला मानेंगे और सख्त कार्रवाई करेंगे। हे पहा, इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मोस्टली म्हणजे रात्री फिरणं हे माझं म्हणजे पॅशन आहे। मी DCP, जॉईंट CP, ॲडिशनल CP या पिरियडमध्ये या वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मुंबईत काम केलेलं आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत। आमचे DGP सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या नेतृत्वाखाली मी ॲडिशनल CP वेस्ट रिजन म्हणून मुंबईत काम केलेलं आहे। अतिशय प्रामाणिकपणे या शहराची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत।
इथली जी आव्हानं आहेत त्यामध्ये मूलतः जे ऑपरेशन थंडर सुरू आहे युवकांना, कारण मी प्रोॲक्टिव्हली मुंबईत 2 रेव पार्ट्या रेड केलेल्या होत्या आणि सिंहगडाच्या पायथ्याशी जी 2007ला त्यावेळेला मला त्याची चाहूल लागलेली होती. महिलांची, मुलींची, कारण हे शहर आहे ते इंडस्ट्रीयल हब बनत आहे, कमर्शियल हब बनत आहे, आहेच, बनलेलंच आहे. आणि इथं इव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग म्हणजे कसं आहे, अनेकदा आपण प्रॉब्लेमचं डायग्नॉसिस करतो. जसं एखादा आपल्याला आजार असेल आणि त्याचं डायग्नॉसिस केल्यानंतर उपचार कसे करायचे हे आपण ठरवलं पाहिजे, न की सगळ्या रोगांना एकच औषध दिलं पाहिजे. त्यामुळे कमर्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, इंडस्ट्रियल एरियातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, एखाद्या ठिकाणी शाळा कॉलेजेस असतील तिथले प्रश्न वेगळे असतात, बाजारपेठातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियातले प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे तिथल्या डेमोग्राफीचा आणि टोपोग्राफीचा आणि तिथल्या क्राईम पॅटर्नचा अभ्यास करून एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ट्रॅफिक मॅनेजमेंट, अगेन फेटल ॲक्सिडेंट कमी करणं हे दिशामध्ये आम्हाला दिलेलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ऑलरेडी शहरामध्ये त्या फ्रंटवरती खूप चांगलं यश मिळालेलं आहे. अजून ट्रॅफिकची शिस्त, ही कायद्यांची अंमलबजावणी टू द कोअर व्यवस्थित कशी राहील आणि प्रोफेशनल बेसिक पोलिसिंग कसं राहील हीच प्रायोरिटी राहील. त्यामुळं हे जर बेसिक पोलिसिंग व्यवस्थित केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचे आणि गुन्हेगारीच्या संदर्भातले सगळे प्रश्न मिटत असतात. विश्वास नांगरे पाटिल इससे पहले नासिक पुलिस आयुक्त सहित कई अहम पदों पर अपनी सेवाएं दे चुके हैं. उन्होंने कहा है कि पूर्व पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा शुरू किए गए अच्छे कार्यों को भी आगे बढ़ाया जाएगा. अब देखना होगा कि नागपुर की पुलिस कार्यशैली में उनके नेतृत्व में क्या नए बदलाव देखने को मिलते हैं.